एका रात्री अत्यंत थंडगार रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये एक मुलगा खुर्चीवर बसलेला होता. त्याच्या डोळ्यात थकवा, काळजात प्रचंड वेदना. त्याच्या हातात घट्ट पकडलेला आईचा हात, सुया टोचलेला, थरथरणारा. तो मुलगा मनात म्हणत होता, देवा काहीही कर, पण माझ्या आईला वाचव. एका छोट्याशा खोलीत टेबलावर पुस्तकांचा ढिगारा पडलेला. दिवसरात्र अभ्यास केल्यामुळे सिद्धार्थच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं, पण चेहऱ्यावर हट्टाची चमक. आई दररोज त्याच्यासाठी गरम भाकरी बनवून ठेवायची. स्वतः मात्र थंड झालेला कालचा भात खायची. सकाळी ती लवकर उठायची, घरं साफ करायची, भाजी विकायची. हातावर खरचटलेल्या खुणा असायच्या, पायावर तडे असायचे, पण चेहऱ्यावर एकच हसू. आणि तिला एकच आशा होती, माझा मुलगा मोठा होतोय. सिद्धार्थ अभ्यास करायचा तेव्हा त्याला आईच्या पायाखालील जखमा, हातांवरच्या व्रणं डोळ्यांसमोर यायची. तो स्वतःला म्हणायचा, आईने जेवढं रक्ताचे घाम गाळले तेवढ्या मेहनतीनं मला यश मिळवायचं आहे. तो दिवस रात्र मेहनत करत राहिला. परीक्षा पास झाली, नोकरी लागली. पहिल्या पगाराचा चेक हातात घेतला तेव्हा त्याला जाणवलं, हा पैसा माझा नाही, हा फक्त माझ्या आईचा आहे. एका दिवशी सिद्धार्थ मार्केटमध्ये गेला. त्याच्या नजरेला एक लालसर रेशमी साडी दिसली. साधी होती, पण त्याला आठवलं, लहानपणी आई नेहमी म्हणायची, बाळा एक दिवस माझ्याकडे छानशी साडी आली की मला आयुष्यभराचं समाधान मिळेल. त्याने ती साडी घेतली. दुकानातून बाहेर पडताना त्याच्या हातात ती साडी नव्हती, तर त्याच्या आयुष्याचं स्वप्न होतं. तो घरी आला. आई नेहमीप्रमाणे थकलेली, कपाळावर घाम, हातात कपडाचा बोळा घेऊन भांडी घासत होती. सिद्धार्थने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आईने मागे वळून विचारलं, काय झालं रे, एवढं हसतोयस का? सिद्धार्थने तिच्या हातात पिशवी दिली. आईने आश्चर्याने उघडली. आत लालसर साडी होती. तिच्या डोळ्यातलं पाणी एकदम सांडून आलं. हात थरथर साडी चेहऱ्यावर लावली. बाळा ही फक्त साडी नाही, हा माझ्या आयुष्याचा परतावा आहे. तू दिलेलं गिफ्ट नाही हे, तू मला माझं आयुष्य परत दिलंस. आईने साडी जवळ धरली आणि सिद्धार्थच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान आयुष्यभर सिद्धार्थ विसरू शकला नाही. पण नियतीने थट्टा केली. एके दिवशी आईला अचानक तब्येत बिघडली. संध्याकाळची वेळ होती. रुग्णालयाचा थंडगार कॉरिडॉर, ट्यूबलाईटचा पांढरा प्रकाश, भोवती रुग्णांचे नातेवाईक दबक्या आवाजात बोलत होते. पण सिद्धार्थ एका बाकावर बसून होता. चेहरा पांढरा फटक, डोळ्यात पाणी. डॉक्टर नुकतेच बाहेर आले होते. ऑपरेशन महाग आहे, नाहीतर आम्ही काही हमी देऊ शकत नाही. तो आवाज अजूनही सिद्धार्थच्या कानात घुमत होता. त्याच्या हातात फक्त एक छोटीशी पिशवी होती, ज्यात त्याची थोडीफार बचत केलेले पैसे, आईचे जुने दागिने आणि घेतलेलं कर्जाचं रोख होतं. त्याने स्वतःशीच पुटपुटलं, आईला गमावण्याची कल्पना देखील मी करू शकत नाही. तो कॉरिडॉरच्या कोपऱ्यात उभा राहिला. दोन्ही हात जोडले. डोळ्यातून पाणी वाहत होतं. त्याचं मन देवाला हाक मारत होतं, आई तू मला जगवलंयस. तुझ्या रक्ताच्या थेंबानं, घामाच्या धारांनी माझं आयुष्य घडवलंस. आता तुझं आयुष्य माझ्या हातात आहे. देवा माझं सगळं घे, पण माझ्या आईला वाचव. त्याच्या या हाकेनं कॉरिडॉरमधला गारवा आणखीनच जड झाला आणि सिद्धार्थच्या हृदयात भीतीपेक्षा एक प्रचंड ठामपणा निर्माण झाला. मी आईला वाचवणारच. खोलीत सगळीकडे मशीनचे बीप बीप आवाज. ऑक्सिजनचा मास्क लावलेली आई, चेहरा फिकट. शेजारी उभा सिद्धार्थ, डोळ्यात प्रचंड वेदना, हातात आईचा गार झालेला हात घट्ट पकडलेला. तो हळू आवाजात बोलू लागला, आई तू डोळे उघड ना. तू म्हणायचीस ना, बाळा अडचणी येतात पण घाबरायचं नाही. आज मला तुझ्या शब्दांची गरज आहे. माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस. आई जर तू गेलीस तर मी जगू कसा? त्याच्या डोळ्यातून अश्रू टिपकत पडले. आईच्या हातावर, त्या गार हातावर ते अश्रू पडले आणि जणू थोडं हलकं हललं. सिद्धार्थ थरथरत ओरडला, आई तुला ऐकू येतंय ना? तुला एकदा डोळे उघड आई, फक्त एकदा. खोलीतला बीप अजूनही सुरू होता, पण सिद्धार्थच्या आवाजात अशी ताकद होती जणू मृत्यूच्या सावलीलाही रोखून धरत होती. सिद्धार्थ आईचा हात धरून रडत होता, आई एकदा डोळे उघड, फक्त एकदा. त्या क्षणी आईच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक थेंब अश्रू बाहेर आला.
सिद्धार्थ स्तब्ध झाला. तो अश्रू तिच्या गालावरून अलगद ओघळला. जणू आई म्हणत होती, बाळा, मी तुझ्यासोबत आहे. सिद्धार्थचा आवाज थरथरला. देवा, तिनं मला ऐकलं. माझ्या आईला परत आण. पुढच्या काही दिवसात आईचा श्वास स्थिर होऊ लागला. डॉक्टर म्हणाले, ही मोठी चिन्ह आहेत. रुग्ण हळूहळू सुधारतोय. सिद्धाचा चेहरा आनंदाने उजळला. त्याने आईचा हात ओठांवर ठेवला आणि पुटपुटला. आई, तू जगलीस म्हणजे मी जगलो. आता आयुष्यभर तुला हसवणं हीच माझी पूजा आहे. काही आठवड्यानंतर रुग्णालयातून सुटून आई घरी आली. तिच्या अंगावर तीच लालसर रेशमी साडी जी सिद्धार्थने पहिल्या पगारातून आणली होती. आई हळूहळू अंगणातल्या खुर्चीवर बसली. सिद्धार्थ तिच्या पायाशी बसला. दोन्ही हातांनी तिचे थकलेले हात धरले. आईच्या चेहऱ्यावर शांत हसू. ती म्हणाली, बाळा, तू मला जगवलंस, पण खरं सांगते, मला कधीच भीती वाटली नव्हती. कारण मला ठाऊक होतं तू आहेस माझ्यासोबत. सिद्धार्थ डोळ्यात पाणी आणून म्हणाला, आई, तू मला जन्म दिलास, पण आज मला जगण्याची ताकदही दिलीस. आता मी ठरवलंय, तुझ्या डोळ्यात पुन्हा कधीच अश्रू येऊ देणार नाही. फक्त हसू आणि फक्त समाधान असणार आहे. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, लक्षात ठेव, पैसा, यश, नोकरी सगळं मिळेल, पण खरी संपत्ती म्हणजे नाती. आईवडिलांचं प्रेम, ते गमावलं तर आयुष्य रिकामं होतं. ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते, आईवडिलांचं मोल पैशात मोजता येत नाही. त्यांचा हात धरायला, त्यांना वेळ द्यायला, त्यांचं कौतुक करायला आपण थांबतो, पण उद्या ते आपल्यासोबत असतीलच यांची शाश्वती नाही. त्यामुळे आजच तुमच्या आईवडिलांकडे जा, त्यांच्या हातावर हात ठेवा आणि मनापासून सांगा, धन्यवाद, कारण माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यामुळे आहे. मी तुमच्याशी भरपूर प्रेम करतो. तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.